डिजिटल साक्षर अकॅडमिक इन्स्टॉलेशन. मायक्रोसॉफ्ट विंडोज डिव्हाइसवर डिजिटल साक्षर ॲप्लिकेशन इन्स्टॉल करणे. जर तुमच्याकडे मायक्रोसॉफ्ट विंडोज ऑपरेटिंग सिस्टम असणारे डिव्हाइस जसे की प्रोजेक्टरला जोडला गेलेला लॅपटॉप किंवा संगणक असेल तर डिजिटल साक्षर ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्याची पद्धत समजून घेऊ. स्टेप 1. डिजिटल साक्षर की पेन ड्राईव्ह संगणकाच्या USB पोर्टला जोडा. स्टेप 2. दिस PC और माय कम्प्युटर या आयकॉनवर राईट क्लिक करा आणि ओपन या बटनावर क्लिक करा. स्टेप 3. कनेक्ट केलेली की म्हणजेच पेन ड्राईव्ह डिजिटल साक्षर अकॅडमिक किंवा USB ड्राईव्ह अशा नावाच्या स्वरूपात दिसेल ते डबल क्लिक करून ओपन करा. स्टेप 4. आता डिजिटल साक्षर अकॅडमिक दिसेल त्यावर राईट क्लिक करा आणि सेंड टू निवडा. त्यानंतर डेस्कटॉप हा पर्याय निवडा म्हणजे याचा शॉर्टकट डेस्कटॉपवर तयार होईल. स्टेप 5. आता डिजिटल साक्षर अकॅडमिकवर राईट क्लिक करा, ओपन हा पर्याय निवडा. स्टेप 6. आता डिजिटल साक्षर अकॅडमिक ॲप्लिकेशन ओपन होईल. तुम्हाला नोंदणीसाठी विचारले जाईल. तो नोंदणी फॉर्म भरा. नोंदणी फॉर्म भरताना युडाईस नंबर या फील्डमध्ये तुमच्या शाळेचा युडाईस क्रमांक टाईप करा. आपल्या शाळेचा युडाईस नंबर टाईप केल्यानंतर आपल्या शाळेचे नाव व जिल्हा हे तपशील दिसतील. त्यानंतर मोबाईल नंबर या फील्डमध्ये आपला मोबाईल नंबर टाईप करा. आता सबमिट बटनावर क्लिक करा. स्टेप 7. नोंदणी करताना दिलेल्या मोबाईल नंबरवर मिळालेला OTP टाईप करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा. डिजिटल साक्षरचे डॅशबोर्ड ओपन होईल. आता तुम्ही 7 दिवसांच्या चाचणी कालावधीसाठी डिजिटल साक्षर ऑफलाईन अभ्यासक्रम वापरू शकता. इन्स्टॉल केलेले ॲप्लिकेशन ही 7 दिवसांची मर्यादित आवृत्ती आहे. ॲप्लिकेशन निरंतर वापरण्याकरिता ते ॲक्टिवेट करणे गरजेचे आहे. ते ॲक्टिवेट करण्यासाठी प्रथम इन्फोटेक फाउंडेशन मार्फत मिळालेली ॲक्टिवेशन की टाईप करून ॲक्टिवेट बटनावर क्लिक करा. अभिनंदन! आता डिजिटल साक्षर अकॅडमिक यशस्वीरित्या ॲक्टिवेट केले गेले आहे. तुम्ही हे ॲप्लिकेशन 3 वर्षांच्या कालावधीसाठी वापरू शकता. आपली शाळा डिजिटल करण्याकरिता आपण एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. डिजिटल साक्षरच्या माध्यमाने आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल लर्निंगचा आनंददायी अनुभव घेता येईल. डिजिटल साक्षर ॲप्लिकेशन ओपन करून स्तर पर्यायाच्या मदतीने इयत्तानिहाय अभ्यासक्रम पाहता येईल. तर विषय पर्यायाच्या मदतीने तोच अभ्यासक्रम विषयनिहाय म्हणजे विषयानुसार पाहता येईल. विंडोज डिव्हाइसवर अभ्यासक्रम वापरताना एका पाठातील सर्व घटक पुढील स्क्रीनवर असे दिसतील. आवश्यक घटकावर क्लिक करून तो व्हिडिओ प्ले करावा. पुढील व्हिडिओ दाखवण्याकरिता त्या घटकावर क्लिक करावं लागेल. आपल्या शाळेत विद्यार्थ्यांचे झालेले डिजिटल लर्निंग इयत्तानिहाय आणि विषयनिहाय पाहण्यासाठी डिजिटल साक्षरच्या होम स्क्रीनवर रिपोर्ट या बटनावर क्लिक करा. डिजिटल लर्निंग युसेज रिपोर्ट समोर दिसेल. आपल्या टीव्हीमध्ये इंटरनेट कनेक्शन असल्यास डिजिटल लर्निंग युसेज रिपोर्ट सिंक झालेला दिसेल. जर इंटरनेट कनेक्शन नसेल तर डिजिटल लर्निंग अहवाल सिंक होणार नाही आणि स्टेटस नॉट सिंक दिसेल. इंटरनेट कनेक्ट केल्यानंतर अहवाल सिंक होईल. सिंक झालेला अहवाल तुम्ही क्लिअर डेटा या पर्यायाने क्लिअर करू शकता. डिजिटल साक्षर अभ्यासक्रम वापरताना एखादी समस्या आल्यास होम स्क्रीनवर असलेल्या 810-800-1888 या क्रमांकावर किंवा helpdesk@pif.org.in या ईमेलवर संपर्क साधा. चला तर मग शैक्षणिक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा संतुलित वापर करून विद्यार्थ्यांच्या शालेय प्रगतीचा स्तर आणखी उंचावूया.